हाय फ्रेंड्स, इकडे पहा. मी आज उपवासाचे डोसे बनवलेले आहे. तेच उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर आपण असे झटपट असे 10 ते 15 मिनिटात बनणारे एकदम कुरकुरीत असे डोसे बनवू शकतो. तर त्यासाठी आपल्याला 1 वाटी भगर आणि 1 वाटी साबुदाणा 1 ते 1.5 तास पाण्यामध्ये छान भिजू घालायचा आहे. साबुदाणा आणि भगर छान भिजले की ते एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्याची आपल्याला छान अशी फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. गरजेनुसार पाणी टाकून याला एकदम बारीक रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. वाटून घेतल्यानंतर चवीपुरतं मीठ घालून याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. डोशाचा नॉनस्टिक तवा घेऊन तो हलकासा गरम झाला की त्यावरती थोडंसं तेल टाकून तवा हा जास्त कडकडीत गरम नसला पाहिजे, नाहीतरी डोशाचं पीठ हे शिजतं. पळीच्या साहाय्याने आपल्याला हवे तसे लहान मोठे डोसे टाकून घ्यायचे आहेत. कुठेतरी जाड असं वाटलं आपल्याला तर तवा उचलून आपल्याला हलकासा फिरवून घ्यायचा आहे. तुम्ही इकडे पाहू शकता, वरून थोडंसं तेल टाकून आपल्याला हा डोसा अजिबात उचलण्याची गरज नाही, तो आपोआप तवा सोडायला लागतो. इकडे पाहू शकता किती सहज असे आपण डोसा उचललेला आहे. एकदम कडक आणि झटपट होणारा डोसा.